कृपया सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनी लवकर येऊन आपलं मनोगत थोडक्यात आहे ना, आठवणी, नाव आणि तुमचा थोडक्यात परिचय आणि तुमच्याबद्दल काही सरांबद्दल काही आठवण असेल थोडक्यात सांगून तुम्ही लवकर कार्यक्रम आपण आटपूया, कारण पावसाची पण शक्यता आहे. सर्वांना नमस्ते. नमस्ते सर. काय बोलणार पहिले सांगून बोल. थोडंसं शाळेबद्दल लिहिले होतं. तर गमतीची मैत्री आपली, कधी हसवणारी तर कधी रडवणारी मैत्री आपली. मी रेणुका राठोड, म्हणजेच आताची रेणुका जाधव. लहान लहान मुली आम्ही सारे चौथी पास करून 5वीत प्रवेश तर भेटला, पण धाडस मात्र होत नव्हती. कोण कसे म्हणून मनात भीती वाटत होती. शाळेत येतात सगळ्या मुली कधी हसवत तर कधी रडवत आमची मजाच घेत होती. हळूहळू मैत्री आपली निस्वार्थ होत गेली. मित्रमैत्रिणी आम्ही सारे मजेत शाळा शिकत होतो. दररोज येता कधी आम्ही दुपारने गाडी मारायचो. तळ्याच्या पाळूवरून जाता अतुल्याच्या घराजवळच्या बोराच्या झाडाला 2 जण दगडांनी मारायचो. 4 चौघे जाऊन बोर वेचून आणायचो. पत्र्याचा आवाज येताच आजी बाहेर यायची. मी नाही तू नाही म्हणत सगळेजण बोर खात मजेत खेळत बसायचो. कधी हसवणारी कधी रडवणारी मैत्री आपली मस्त मजेत चालत होती. शेवटच्या तासापर्यंत वाटेवरच खेळत बसायचो. 4 वाजल्यानंतर घराकडे निघायचो. घराकडे जाऊन सारे तळ्यात मळ्यात खेळायचो, बकाबकी खेळायचो. मागल्या दिवशी शाळेत येऊन बोनी सरांची मार खायचो. शाळेत गोंधळ करणाऱ्यांचे नाव उषा मुलीला लिहायला लावायचे. उषाला कोणी छेडले तर मुद्दामच नाव लिहायचे. सरांनी जरी माफ केलं तर स्वतःच का होईना पण जरूर मार द्यायची. नंदा मात्र बॉसगिरी करत तर सगळ्यासोबत मस्त राहायची. दुपारच्या सुट्टीमध्ये मी तर सोनालीच्या घरी जाऊन मस्ती चहा पिऊन यायची. गृहपाठासाठी त्रास दिला म्हणून आज मात्र सर्वांनी सरांना माफी मागायची. कधी हसवणारी तर कधी रडवणारी मैत्री आपली अशीच मस्त हसत बोलत पार पाडायची.